जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन ह्या पुस्तकातील आज 8 मार्चचं प्रवचन. पण त्याआधी सगळ्या महिलांना माझ्यातर्फे जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज इंडिया आणि न्यूझीलंड, भारत आणि न्यूझीलंड यांची फायनल मॅच असल्यामुळे माझ्या घराच्या इथे मोठी स्क्रीन लावून त्याचा कार्यक्रम असल्यामुळे खूप जोरात आत्तापर्यंत आवाज सुरू होता. म्हणून आजचं प्रवचन मला आत्ता करावं लागतं आहे. कदाचित हे पोस्ट लेट होऊ शकतं, उशीर होऊ शकतो, त्याबद्दल मी तुमची आधीच क्षमा मागते. तर सुरू करूया 8 मार्चचं प्रवचन. प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनेला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतोय का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे. हा आपला हवेपणा कधी संपणार? आपण नोकरी करतो, कोणी वकील, डॉक्टर की नोकरी करणारा, मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करत नाही, किंवा अशिलाला दुसरा कोणी वकील मिळणार नाही म्हणून काही आपण वकिली करत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ कर्मासाठीच करत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने तो ते करीत असतो. परंतु आपण पाहतोच की ही सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते, त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही. आता काही एक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व कसे टिकेल,